हे मुद्दाहून दोन राष्ट्रवादी एकत्र येऊन असा प्रयत्न करतायत म्हणून आरोप होत आहे. नाही, आता ज्या वेळेला अजितदादासारखं खंबीर नेतृत्व गेलं त्यावेळेला या सत्तेचा लाभ उठवण्यासाठी असा चिल्यापिल्यांचा सुळसुळाट होत असतो आणि तो गृहीत असतो. कुणीही बगलबच्च्याला वाटतं मीच चालावं, माझंच असावं. दोन्ही राष्ट्रवादीच्या मनोमिलनाचा विषय झाला होता, पण त्यावेळी पवारसाहेबांचा जो विचार आहे तो शाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे आणि अजितदादा ज्या बाजूला गेलेले आहेत तो विचार आहे तो गुलामगिरीचा विचार आहे. त्यामुळं त्या ठिकाणी कुणी ज्या वेळेला युती होईल ती कशा पद्धतीनं होईल आणि जर युती झाली तर मग तो अध्यक्ष कोणी ठरावा, काय व्हावं हा पुढचा प्रश्न आहे. पण पहिल्यांदा तुमच्या पक्षाचं विचारसरणी ठरली पाहिजे, धोरण ठरलं पाहिजे आणि त्या विचारानं आज आम्ही लढतोय. नाही, NDA बरोबर यावं लागेल, ते आदरणीय पवारसाहेब ठरवतील. पवारसाहेब विचारानं मोठे आहेत. दोन्ही राष्ट्रवादीच्या मनोमिलनाचा विषय झाला होता, पण त्यावेळी पवारसाहेबांचा जो विचार आहे तो शाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे आणि अजितदादा ज्या बाजूला गेलेले आहेत तो विचार आहे तो गुलामगिरीचा विचार आहे. त्यामुळं त्या ठिकाणी कुणी ज्या वेळेला युती होईल ती कशा पद्धतीनं होईल आणि जर युती झाली तर मग तो अध्यक्ष कोणी ठरावा, काय व्हावं हा पुढचा प्रश्न आहे. पण पहिल्यांदा तुमच्या पक्षाचं विचारसरणी ठरली पाहिजे, धोरण ठरलं पाहिजे आणि त्या विचारानं आज आम्ही लढतोय. या जिल्ह्यामध्ये तुम्हाला नक्कीच ताकदीनं ही सगळी जिल्हा परिषद ही भारतीय जनता पार्टीचा पराभव अगदी 10 जागासुद्धा येणार नाहीत अशी परिस्थिती आम्ही करू. मला एक सांगा, तटकरे म्हणतायत जर दोन्ही राष्ट्रवादी एक यायचं असेल तर तुम्हाला NDA बरोबर यावं लागेल असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे शरद पवार गटाला. नाही, NDA बरोबर यावं लागेल, ते आदरणीय पवारसाहेब ठरवतील. पवारसाहेब विचारानं मोठे आहेत. या महाराष्ट्राला कसं वाचवायचं, याचा विचार कसा जपायचा, गोरगरिबांचं, ओबीसींचं, सर्वसामान्यांचं कशा पद्धतीने हितरक्षण करायचं आणि इथला माणूस शेवटचाही जगला पाहिजे. कुठल्याही एकाच व्यक्तीसाठी किंवा एकाच विचारासाठी ही सत्ता असता कामा नये. हा विचार माझ्यापेक्षा पवारसाहेब 100 पटीनं अधिकचा विचार करणारे ते ज्येष्ठ नेते आहेत, ज्यांनी महाराष्ट्र चालवलेला आहे. देशाला ते मार्गदर्शन करतात. त्यामुळं जर काय असं असेल तर ते मात्र पवारसाहेबच ठरवू शकतात. तटकरे पटेल हे मुद्दाहून दोन राष्ट्रवादी एकत्र येऊन असा प्रयत्न करतायत म्हणून आरोप होत आहे. नाही, आता ज्या वेळेला अजितदादासारखं खंबीर नेतृत्व गेलं त्यावेळेला या सत्तेचा लाभ उठवण्यासाठी असा चिल्यापिल्यांचा सुळसुळाट होत असतो आणि तो गृहीत असतो. कुणीही बगलबच्च्याला वाटतं मीच चालावं, माझंच असावं, कुणाला तरी भावलं म्हणून. ज्या वेळेला एखादा लढाईमध्ये शहीद होतो त्यावेळेला एखादा बालक खुर्चीवर बसवला की ती जी परिस्थिती आहे तीच या राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. तुमची पत्नी तिथं लढते वेळापुरात, मुलगा लढतोय दहेगावला आणि तुम्ही त्यांचा प्रचार करत नाही, काय प्रकार आहे नेमका? नाही, या तालुक्यामध्ये मी सांगितलं तसं हा धनाजी संताजीच्या विचारानं चालणारा तालुका आहे आणि कुणीही सगळं काय संपल्यानंतर सुद्धा 16 वर्ष या मातीला गुलामीचं बोट लागू दिलं नाही. त्या धनाजी संताजी घोरपडेंचा मृत्यू हा आमच्या तालुक्यामध्ये झालेला आहे. त्यामुळं हा तालुका हा सहजासहजी कुणाला शरण आणि गुलामी स्वीकारणारा नाही. आज ही गुलामी देशामध्ये, राज्यामध्ये आणि या सोलापूर जिल्ह्याच्या उंबरट्यावरती उभी आहे. म्हणून इथला माणूस पुन्हा ताटमानेनं लढतोय आणि तो लढत राहणार आहे. तुम्हाला विचारतोय, पत्नी आणि मुलगा लढतोय, तुम्ही का नाहीत त्यांच्या प्रचारात? नाही, ते जनता लढते, ही शूरवीर जनता आहे. मी जिल्ह्यामध्ये प्रचार करतोय. मुलाचा प्रचार करण्यासाठी किंवा हे करण्यासाठी इथली जनता आणि मतदार सक्षम आहे. त्यामुळे तिकडे प्रचाराला जायची गरज नाही. इकडं प्रचाराला जायची गरज नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.